नमस्कार, एज्युकेशन टेक यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। शिक्षकांसाठी खुशखबर, त्या शाळांना मिळणार 20% वाढीव अनुदान। तर तब्बल 63,000 शिक्षकांच्या वेतनात होणार मोठी वाढ। चला तर पाहूया ही आनंदाची बातमी। चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका आणि नवीन अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायला सुद्धा विसरू नका। व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला सुद्धा विसरू नका। राज्यातील शिक्षकांसंदर्भात एक मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे। आता राज्य शासनाने राज्यातील 3,427 विनाअनुदानित आणि अंशतः अनुदानित शाळांसंदर्भात मोठा निर्णय घेतला आहे। या शाळांना आता वाढीव अनुदान मंजूर झाले आहे। वास्तविक या शाळांना अनुदान देण्याची मागणी अनेक वर्षापासून केली जात आहे। यासाठी संबंधित शाळेमध्ये शिक्षकांच्या माध्यमातून वारंवार निदर्शने, निवेदने आणि आंदोलने सुद्धा करण्यात आली आहेत। याच मागणीची दखल नुकतीच राज्य शासनाच्या माध्यमातून घेण्यात आली होती। दरम्यान आता या संबंधित शाळांना 20% अनुदानाचा टप्पा मंजूर करण्यात आला असून 28 मार्चपासून यासंबंधीचे आदेश दिले जाणार आहेत। निश्चितच ही विनाअनुदानित आणि अंशतः अनुदानित शाळेमध्ये कार्यरत असलेल्या शिक्षकांसाठी एक मोठी गुड न्यूज आहे। या शाळांना आता 20% अनुदानाचा वाढीव टप्पा मंजूर झाला असल्यामुळे आता शिक्षकांच्या वेतनातही वाढ होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे। मिळालेल्या माहितीनुसार या 3,427 विनाअनुदानित आणि अंशतः अनुदानित शाळेमध्ये 15,571 तुकड्यांचा समावेश आहे। तसेच या शाळेमध्ये 63,180 शिक्षक कार्यरत आहे। आता या शाळांना 20% अनुदानाचा टप्पा मंजूर झाला असल्यामुळे या शाळेत कार्यरत असलेल्या शिक्षकांच्या वेतनात मोठी वाढ होणार आहे। आणि महत्त्वाचे म्हणजे जवळपास 1161 कोटी रुपये दरवर्षी आता या शाळांना अनुदान स्वरूपात वितरित केले जाणार आहे। त्यामुळे हा निर्णय या विनाअनुदानित शाळेमध्ये कार्यरत असलेल्या शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा देणारा असून या निर्णयाचे आता स्वागत होत आहे। चला पाहूया या निर्णयाच्या काही ठळक बाबी। प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विनाअनुदानित आणि अंशतः अनुदानित शाळांना आता 20% अनुदानाचा टप्पा मिळणार आहे। तसेच प्रस्तावातील त्रुटींची दुरुस्ती केलेल्या 135 शाळा व 669 तुकड्यांना 100% अनुदान होईपर्यंत दरवर्षी 50 कोटींचे अनुदान दिले जाणार आहे। याशिवाय त्रुटींची पूर्तता केलेल्या 284 शाळा व 758 तुकड्यांना 20% वरून 40% प्रमाणे दरवर्षी 55.51 कोटी अनुदान मिळणार आहे। आणि 20% वरील 228 शाळा व 2,650 तुकड्यांना दरवर्षी 250 कोटींचे अनुदान म्हणजे 40% अनुदान दिले जाणार आहे। तसेच 40% वरून 60% अनुदानावर असलेल्या 2009 शाळा तर 4,111 तुकड्यांना दरवर्षी 375.84 कोटी रुपये वितरित होणार आहेत। दरम्यान आता शिक्षणाधिकाऱ्यांनी या संबंधित अनुदानास पात्र ठरलेल्या शाळांकडून प्रस्ताव मागितले असल्याची माहिती मिळत आहे। आता शिक्षणाधिकारी या संबंधित शाळांना अनुदान मंजूर झाल्याचा आदेश देण्यात येणार आहे। यानंतर शिक्षणाधिकाऱ्यांच्या माध्यमातूनच वेतन अधीक्षकांना याबाबत पत्राद्वारे कळविले जाईल आणि यानंतर मग संबंधित शिक्षकांच्या वेतनात वाढ होईल अशी माहिती देण्यात आली आहे। एकंदरीत विनाअनुदानित आणि अंशतः अनुदानित शाळेमध्ये कार्यरत असलेल्या 63,000 शिक्षकांना याचा मोठा फायदा होणार असून त्यांच्या वेतनात यामुळे आता वाढ सुनिश्चित होणार आहे। पुन्हा भेटू आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये नवीन माहितीसह। धन्यवाद।